मॅचला सुरुवात होते. एक नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय. हा महत्त्वपूर्ण मॅच आहे कारण या मॅचला जिंकणारी टीम आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच आहे त्यामध्ये ओमसाई बिरवाडीच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई बिरवाडी आणि यातील विजयी संघामध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि त्यानंतर जे फायनल लॉट्स आहेत ते टाकले जातील. 3 क्वालिफाय टीम ज्या 3 आकर्षक ट्रॉफीज आहेत त्यामधला प्रथम द्वितीय आणि तृतीय मानकरी कोण ते ठरवणारे जे मॅचेस आहेत त्याकडे आपण वळणार आहोत. सध्या 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 1. प्रणय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मिलिंद आणि संकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राजेश गुप्ता आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्याचा सन्मान राजेंद्र गावड साहेबांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. सध्या मॅच कडे जाऊया. प्रणय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. चांगला बॉल आहे. खोल टप्प्याचा शॉट फाईन लेगच्या दरम्यान वळालाय. तिथे कोणीही नाहीये त्यामुळे बॉल वेगानं बिहाइंड विकेट चाललाय. जोपर्यंत तिथे फाईन लेगच्या दरम्यान चेंडूला उचललं 2 रन त्या इझिली कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 3 या आकड्यावर 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालंय आणि त्यांचा हा सन्मान तो इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज संकेत. यावेळेस मात्र समोर खेळायचा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. हळूहळू चांगल्या मॅचेस ते आपल्या भेटीला येत आहेत. खूप चांगलं क्रिकेट ते आपल्याला भेटीला येते. या आधीच्या मॅच मध्ये ही खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलं. शेवटच्या क्षणी त्या पूर्वार्धामध्ये दिले गेलेले जे बीमर आणि त्यावर आलेले षटकार ते आठवावे लागले. मॅच तिथे हातातनं निसटून गेली. मात्र ही मॅच ती कशा पद्धतीने रंगते ते प्रेक्षकांना बघायचं आहे. उदय यादवजी आपल्या सोबत आहेत आणि अमित गावड साहेबांना विनंती आहे की उदय यादवजी यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरनं करावा. 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता त्यांच्या वतीने आपल्याला लाभते. त्यांचाही मनपूर्वक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आहे आणि अगदी योग्य टप्प्यावरची हाताळणी ती आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 4 आहे. 5 बॉलचा खेळ 4 ही धावसंख्या धावफलकावर आहे. प्रणय आपल्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. त्यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न बॉल हवेत क्षेत्ररक्षक चुकी करतोय. हा खरं तर झेल होता मात्र त्याच्याकडनं झेल निसटला आणि त्यानंतर बॉल तो निघून गेला सीमारेषा पार. कसा आणि कुठून गेलाय ते महत्वाचं नाहीये. या डावात धावा येणं महत्वाचं आहे. त्यामुळे हा चौकार तो खूप महत्वाचा आहे. इथे रन्स मिळतील 4. पहिला ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीच धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आई गावदेवी उमरोळी संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या धावफलकावर आहे. चला गेम तो स्पीडअप ठेवा. वेळेची दिरंगाई करू नका हीच विनंती आहे. गणेशजी पाटील आपल्यासोबत इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांचं स्वागत शरदजी घरत साहेब यांच्या शुभस्ते आपण या मुख्य मंचावरनं करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना पाहायला मिळते. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये सूरज ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया सूरज त्याचा खेळ तो कशा पद्धतीने असणार आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय आणि जो काय राग रोष होता ना त्या बॉलवर काढलाय. बॉलला फेकून दिलंय लॉंग लेगच्या डोक्यावरनं दूर सीमारेषा पार. बॉलला केलंय भूर षटकार. कॅमेरामन आपल्याला मुख्य मंचाकडे फोकस करायचा आहे. काही शुभ सन्मान ते मुख्य मंचावरनं केले जात आहेत ते आपल्याला कॅप्चर करायचे. तिथे बघा तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. हा शुभ सन्मान होत असताना एक तगडा प्रहार तो मैदानावरनं आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या रमाकांतजी यादव आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. अनिलजी ठाकूर साहेबांच्या शुभस्ते करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान. या दरम्यान बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं दूर राहिलाय. 1 रन धावफलकावर जोडली गेली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा
तर इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 16 या आकड्यावर. रमाकांतजी यादव साहेबांचा शुभ सन्मान तो इथे केला जातोय. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 16 आहे. अचानक मॅचचा मूड चेंज केलाय. मात्र इथे गोलंदाज म्हणतोय मूड चेंज झाला असेल तरी माझाही मूड चेंज झालाय गोलंदाजीचा. आता मला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायची आणि त्याने तो केला. इथे कॅमेरामन आपल्याला मुख्य मंचाकडे फोकस ठेवायचा आहे. स्क्वेअर लेग चे जे कॅमेरामन आहेत काही शुभ सन्मान होत आहेत. यावेळेस मात्र बॉलला केलंय पुल आणि केलंय या प्रांगणाच्या दूर गुल. षटकार 6. षटकारांची आतिषबाजी ती इथे सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. चांगले फटके इथे सातत्यपूर्ण मैदानाच्या आतनं येत असताना आपण सध्या मैदानाच्या आतनं पाहत आहे. 5 बॉलचा खेळ, त्यामध्ये 2 षटकार आले. 14 धावा या 5 बॉल मध्ये धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हाही बॉल त्यालाही उंच हवेत उडवलाय. चेंडू चाललाय व्हीआयपी डाईसला सलामी ठोकण्याकरता सीमा रेषा पार. छप्पर तोड षटकार 6. सन्माननीय शशिकांत सिंग जे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, अमितजी गावड यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. त्यांचं स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. तिथे तिसऱ्या पदाची मदत ती घेतली गेली आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चेक करू पाहतायत हा बीमर आहे की नाही ते चेक केलं जाईल त्यांच्या वतीनं. हा शुभ सन्मान तो मुख्य मंचावर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ बीमर. नो बॉल, नो +1. एकंदर 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर. तिसरं षटक ज्याची सुरुवात अगदीच खराब पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली, कारण एक बीमर बॉल तिथे गोलंदाज संचित त्याच्या वतीनं हाताळला गेलाय. यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल, त्याला अगदी दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड पद्धतीने खेळलाय. ओव्हर दी बॉलर हे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4. बॅक टू बॅक 2 मोठे हिट ते आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर पहिल्याच बॉलवर इथे चौकार आला. 1 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. षटकार ते काही थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्यानं मोठ्या फटके ते सुरूच आहेत. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज संजीत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. लोवर फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षकाची कामगिरी ती उल्लेखनीय राहील का? हो, काय झेल टिपलाय, दर्जेदार झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. माघारी परतावं लागेल बॅटर अक्षयला. पहिला बेथू तो शेवटच्या ओव्हर मध्ये दिला गेलाय. अक्षय बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 34. 34 धावा. अंतिम षटक ते प्रकारे पदावर आहे. 3 ओव्हरची मॅच आहे.
आणि 34 लागल्या गेल्या 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि उर्वरित 4 चेंडू मध्ये आक्रमकता ही भूमिका फलंदाजाला बजावावी लागेल. आतापर्यंत तर योग्यतेनं बजावली होती फलंदाज अक्षयनं, मात्र तो माघारी गेलाय. त्याच्या जागी नवीन गेलेला फलंदाज त्याला त्याची जागा भरून काढण्याचं काम करावं लागेल. शुभमने जर सलग 3 षटकार मारले तर साईश ठाकूर यांच्याकडनं 5,000चे कॅश प्राइज आहे. अगदी आठवड्यापेक्षा जास्त दिवसांचा पॉकेट मनी तो खिच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 षटकार काय इथे तो खेचेल त्याकडे लक्ष राहील. फुल टॉस दिला होता मात्र त्याला फुल टोल वसूल नाही करता आला. एक सिंगल मिळेल, त्यापेक्षा जास्त नाही मिळणार. शुभमला बॅटिंग करण्याकरता धाडले गेले आणि अगदी ज्युसी फुल टॉस होता, मात्र तो ज्युसी फुल टॉस त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं ते शक्य झालं नाही. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर राफलकावर धावसंख्या 35. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज मिलिंद, एक एक्सपिरियन्स खेळाडू, जुना जाणता प्रदीर्घ कालकीर्द असणारा खेळाडू जो स्ट्रायकर एंड कडे या. वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना तिथे रिव्ह्यू घेतलाय. मला वाटतं फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक 36 रन्स. इट्स अ वाईड रिव्ह्यू लॉस. 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करावे लागतील, कमबॅक करावं लागेल. अचूक टप्प्यावरचा मारा तो साध्य करावा लागेल. फलंदाजाला बंदिस्त ठेवावं लागेल. ते ठेवणं इथे थोडंसं कठीण दिसतंय. बॉल चाललाय कव्हर्स मध्ये अगदीच वेगानं, सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो सुमार पाहायला मिळालाय. कव्हर्स बाउंड्री लाईनचा हा चौकार 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं आणि कव्हर्स मधनं क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल वाईच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे गेला, चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीने धावसंख्या वाढते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 40 ऑन फूट. 40 धावा या राफलकावर आहेत. संचित जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या स्लॉग ओव्हरचे. बघूया अंतिम 2 बॉल त्यामध्ये आक्रमण केलं जाईल की संचित कडनं थांबवलं जाईल, रोखलं जाईल. एक युवा वर्सेस एक अनुभव असणारा परिपक्वतेचा खेळाडू. 1 रन तिथे राफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं तिथे डबल करता कॉलिंग आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं गेलंय, मात्र विकेट नाही, तिथे मिळेल रन. धावसंख्येमध्ये 2 न वाढ होईल. धावसंख्या 2 या आकड्यानं पुढे सरकून जाऊन पोहोचते ती एकंदर 42 धावा. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकपणे गोलंदाज संचित समोर फलंदाज सज्ज होत. याही बिमर आहे आणि तो गेलाय लॉंग स्टॉप मध्ये, सीमा रेषा पार. गरीबी में आटा गिला. आधीच तुमच्यावर धावसंख्येची लयलूट केली गेली आहे आणि त्यामध्ये या पद्धतीचा खराब बॉल जो तुम्ही हाताळलाय त्यानं टीमला आणखी मोठ्या अडचणीमध्ये टाकलंय. कारण धावसंख्या या 5 धावसंख्येच्या मदतीनं 47-47. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 48-48. विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष आहे. या 49 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ कसा रंगेल ते पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया डीजेला. डीजे कडनं गाणे घेऊ. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अग्री चषक 2026.
हॅलो. पहिले षटक ते प्रगती पदावर आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर 4 चेंडूचा खेळ झालाय. एक विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि विकेटच्या पतनानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 8 धावा आहेत. इथे पारितोषिक आहे. जर कोणीही मैदानाच्या बाहेर जो षटकार मारला जातोय त्या षटकाराला जेलमध्ये, मग तो खेळाडू असला तरी चालेल, कुणी झेल टिपला तर त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विद्याधर परशुराम ठाकूर साहेबांकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 100 रुपये मिळवा. इथे मात्र 4 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या आहे 8. या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्या सभेत उपस्थित आहेत विशाखा विलास पाटील, विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं आणि त्याचं स्वागत सुद्धा केलंय. क्रिकेट मधला एक दमदार आणि दर्जेदार फटका षटकार जो मारला गेला आणि धावसंख्या ती वाढवली गेली. या धावसंख्या पुढे सरकले 14 या आकड्यावर. धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 14 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. शेवटचा बॉल अगदी योग्य टप्प्यावरनं तिथे विकेटच्या मागे गेला. निर्धावच्या स्वरूपानं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 14. जो महिला वर्ग इथे उपस्थित आहे त्या सर्व महिला वर्गांना आमची विनंती आहे की आपल्याकरता मुख्य मंचावर बसण्याची व्यवस्था आहे, तिथे आपण यावं आणि या क्रिकेटचा आनंद आपण घ्यावा. त्या सर्व महिला वर्गांना आमची विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 14 धावा. एक षटकार शेवटच्या बॉलवर तो खेळला गेलाय. सुनावे इंडियन्स हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर संघ आई गावदेवी उंबरोळी हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महिला वर्ग जो या स्पर्धेच्या निमित्ताने इथं उपस्थित आहे ते व्हावं. रोजच्या कामातनं व्यापातनं थोडासा वेळ, थोडासा विरंगुळा तो इथे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, गरजेचा आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र तगडा तगडा स्ट्रोक, क्वालिटी स्ट्रोक तो मैदानात खेळला गेला. बॉल सीमा रेषा पार, षटकार. इतना मॅच बनू शकते. एक चांगला स्ट्रोक गेलाय. Thank you, Digits. 11 बॉल रिमेन. 29 बनवायचे आहेत. 11 मध्ये 29 बनवले जातील की 11 मध्ये 29 पासून दूर ठेवलं जाईल, काय घडेल या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय मैदानात फलंदाज योगेश, मॅच बनू शकते. यावेळेस मात्र आणखी एक तगडा कडक स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. अगदी चांगले फटके खेळतोय. बॅटचा फ्लो बघा, बॅट फ्लो हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. इथे त्याच्या बॅटचा फ्लो अगदी तगडा पाहायला मिळतोय, ज्यामुळे वेगानं बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत जातात किंवा सीमारेषे पलीकडे जातात. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 21 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. 21 लागल्यात, 28 बनवायचे. बॉल शिल्लक आहेत 10, बनू शकतात. मी करेन हा आत्मविश्वास गरजेचा आहे आणि त्याच आत्मविश्वासानं फटके ते खेळावे लागतील. क्षेत्ररक्षक म्हणतोय इथे आयुष्यमान भव, इथे म्हणावं लागेल मौका भी दिया और चौका भी दिया. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4.
विद्यमान उपसरपंच जे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत विशाखा विलास पाटील साहेब जे आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान जो आपण मिनल ठाकूर यांच्या शुभस्ते करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत विशाखा विलास पाटील मॅडम आणि त्यांचा हा शाही सन्मान आणि शाही सत्कार तो या मंचावरनं केला जातोय. मैदानाच्या आतनं क्षेत्ररक्षकांनी अक्षरशः गोलंदाजांचं मनोबल तोडण्याचं काम ते सुरू आहे. रिव्ह्यू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन आपल्याला विनंती आपल्याला मुख्य मंचाकडे फोकस करायचा आहे. मिनल ठाकूर मॅडम यांच्या शुभस्ते हा शुभ सन्मान तो तिथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान उपसरपंच मॅडम जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांना इथे सन्मानित केले गेले. विशाखा पाटील मॅडम जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेत जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज राहणार आहे त्याच्याकरता एक बॅट ती उपलब्ध करून दिली आहे. इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 9 बॉल न वाढती आणि जाऊन पोहोचते 27 धावा. म्हणजे विजयाकरता इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. 9 चेंडू आणि 22 ची गरज आहे. पुढचा बॉल योगेश त्यानं बॉलला उडवलं नाही तुडवलंय आणि फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. षटकार. काय बॅटिंग करतोय आज. लाजवाब अप्रतिम फटकेबाजी करतोय. याच पद्धतीची फटकेबाजी तर प्रेक्षकांना पाहायची असते कारण वन साइडेड मॅच किंवा लुटूपुटूची लढाई ती पाहण्याकरता प्रेक्षक इथे आलेले नाहीयेत. त्यांना चोख प्रतिउत्तर बघायचंय. त्यांना षटकार चौकारांची आतिषबाजी बघायची आहे आणि ती षटकार चौकारांची आतिषबाजी सध्या योगेश मैदानात करतोय. टक्कर देतोय. ईट का जवाब पत्थर से. अगदी ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल समोर योगेश चेंडूला पाहिलंय सोडून दिलंय. बाकीचं काम पंचाने पूर्ण केलंय. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 34 धावा या राफलकावर लागल्या गेलं. चित्र बदलतंय. 8 बॉल 15 ची गरज आहे. यावेळेस मात्र आणखी एक कडक शॉट. बॉल चालला सीमारेषेच्या दिशेनं. चेंडूला तिथे स्टॉप केलं. जोपर्यंत उचललं 2 धावा त्या राफलकावर जोडल्या जातील. मी मगाशी म्हटलं ना योगेशचा बॅट फ्लो लाजवाब आहे. बॉल त्याच्या बॅटला लागला की मग त्याचा वेग तो द्विगुणित होतो. अगदी प्रचंड वेगानं तो चेंडू क्षेत्ररक्षकांपर्यंत किंवा सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदर वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते 36 वर. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो शिल्लक आहे. यावेळेस मात्र उडवलंय ओव्हर दी लॉंग ऑफ. फेकून दिलं सीमारेषा पार. योगेशचा आणखी एक गगनचुंबी आसमानी प्रहार. षटकार. या ओव्हरनं मॅचचं चित्र पूर्णपणे पलटवून टाकलंय कारण या ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 28 रन्स या ओव्हर मध्ये आल्यात. आणि आता मग अनुभवानं परिपूर्ण असलेला गोलंदाज त्याच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय टीम मध्ये नाहीये. त्यामुळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मिलिंद त्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. हा खांदा नेहमीच आई गावदेवी उमरोळी संघाच्या मदतीला धावून आलाय आणि आज काय मिलिंद या मॅचला इथनं वाचवेल. ही मॅच जर वाचवली तर चर्चेचा विषय तो ठरेल आणि या मॅच मध्ये जर ही मॅच तर जिंकून दिली
तर मग शेवटची मॅच खेळण्याकरता त्याची टीम ती पात्र ठरेल. आपल्या टीमला शेवटच्या मॅच मध्ये घेऊन जाईल की इथेच त्यांचा प्रवास समाप्त होईल ते आपल्याला इथे बघायचंय. योगेश काय बॅटिंग केली या खेळाडून आज, लाजवाब. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट कसे असतात ना ते त्यानं आज बिरवाडीकरांना दाखवलेत. चांगला बॉल आहे, शॉर्ट फाईन लेग मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक गफलत चुकी करतोय. एक रन तिथे कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावा. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 5. या 5 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 6 धावा. तसं तर योगेशच्या एका फटक्याचं काम आहे, मात्र बॉल टू रन इक्वेशन मध्ये खूप वेळा चुका होताना पाहायला मिळतात. इथे 5 बॉल मध्ये 6ची मॅच आहे. यावेळेस मात्र फटका फसला. मी म्हटलं ना 5 बॉल 6च्या मॅच मध्ये चुका होतात, मात्र इथे आपण एक गोष्ट पूर्वीपासून ऐकत आलोय, दैव देतं आणि कर्म नेतं. अगदी त्यातला हा भाग आहे. नशिबानं दिलं होतं, मात्र कर्मानं तो झेल सुटलाय आणि जीवनदाना बरोबर रन ही मिळाली आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या 45. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खेळ खल्लास. बॉल सीमा रेषा पार. विजयी होतीये टीम सोनावे इंडियन्स. सोनावे इंडियन्स या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. थँक्यू विजय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन साइड हिरो या मॅचचा योगेश तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या योगेश मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल आणि लगेचच टॉस केला जाईल. एका बाजूने टीम ओम साई बिरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सोनावे इंडियन्स आणि ओम साई बिरवाडी या 2 टीम मध्ये केला जाईल टॉस. आणि योगेश आपण या मुख्यमंचावर आपल्याला दिलं जाईल इथे मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक आहे ते देऊन आपला सन्मान तो मुख्यमंचावर केला जाईल. अगदी वन साइड हिरो वाली कामगिरी ती योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला आपण हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन त्याचा सन्मान तो इथे करतोय. इथे कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण तिथे जॉईंट व्हायचे आणि योगेश या मुख्यमंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक आहे ते इथे देऊन आपला सन्मान मंचावर यायचे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विद्यमान उपसरपंच मॅडम जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते ही मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आपण इथे वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू राहिला योगेश त्याचा हा सन्मान उपसरपंच मॅडम जे आपल्या सोबत आहेत विशाखा पाटील मॅडम जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते हा सन्मान